नमस्कार मित्रांनो, मी नैना माझ्या नैनाज व्लॉग मराठीमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते। तर माझा कालचा व्लॉग तुम्ही बघितलाच असेल, तर त्या व्लॉग मध्ये गोठणदेव वडाचे झाड सिरसंगी गावाला का म्हटलं जातं हे माझं सांगायचं राहिलेलं आणि मी झाडाच्या ठिकाणी येऊनच ते तुम्हाला सांगायचं दाखवायचं यासाठी मी ते सांगितलं नव्हतं। तर चला बघूया आपलं गावचं वडाचं झाड वटवृक्ष आणि वडाचं झाडाचं गाव का म्हणतात ते तुम्हाला इथं आल्यानंतर नक्कीच समजेल। तर आज आपण आलो आहोत कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील सिरसंगी गावात, जेथे उभा आहे महाराष्ट्रातील एक अद्भुत ऐतिहासिक आणि पर्यावरणीय वारसा सिरसंगीचा रखवालदार आणि गोठणदेव नावाने सर्वदूर परिचित असलेला हा महाकाय वटवृक्ष। सिरसंगी हे गाव आजरा नेसरी मार्गावर आहे। आजरा शहरापासून साधारण 10 ते 15 तर नेसरीपासून 7 किलोमीटर अंतरावर आहे। निसर्गरम्य परिसरात वसलेला हा वटवृक्ष गावाच्या बाहेर माळरानावर उभा आहे। मित्रांनो, प्रत्यक्ष पाहिल्यावर कळतं की हा वड किती प्रचंड आहे। हा वटवृक्ष सुमारे 1.5 एकरापेक्षा जास्त क्षेत्रात पसरलेला आहे। शेकडो पारंब्या जमिनीत रुजून इथे अनेक खोडांसारखी रचना तयार झाली आहे। या वटवृक्षाला स्थानिक लोक गोठणदेव का म्हणतात हे कोणालाही सांगता येत नसले तरी कदाचित गोठणावर म्हणजे गाय रानावर असलेला देवाचा वृक्ष म्हणून कदाचित या वडाला नाव पडलं गोठणदेव। गावकऱ्यांच्या मते या वटवृक्षाचं वय 300 ते 500 वर्षाहून अधिक आहे। स्थानिक लोकांचा ठाम विश्वास आहे की या वडामध्ये दैवी शक्तीचा वास आहे। आजही लोक नवस करतात, नारळ किंवा वस्तू अर्पण करतात आणि या वडाला मनापासून पुजतात। जून जुलै दरम्यान एका मध्यरात्री या गोठणदेवाची जत्रा भरते। स्त्रियांना या वटवृक्षाच्या कक्षेत येण्यास, इथला प्रसाद खाण्यास मात्र मज्जाव आहे। इथला प्रसाद सुद्धा इथेच खाल्ला जातो, तो इतरत्र घेऊन जात नाहीत। याच सोबत हे देवस्थान गावचे रखवालदार आणि न्यायदेवता म्हणून प्रसिद्ध आहे। त्यामुळे चोरी लबाडी करणाऱ्याने इथली खोटी शपथ घेण्यास धजावत नाहीत किंवा घेतली तर त्याला शिक्षा होते। हा वटवृक्ष म्हणजे एक जिवंत परिसंस्था आहे। विविध पक्षी, मधमाशा, सरडे, कीटक, 200हून अधिक मुंग्यांच्या प्रजाती अशा अनेक जीवांचे हे घर आहे। येथे आजूबाजूला मोठ्या प्रमाणात डोंगरची काळी मैना म्हणजेच करवंदांची झुडपे आहेत। मे महिन्यात मिळणाऱ्या या रानमेव्याची शालेय विद्यार्थ्यांपासून ते सुट्टीवर आलेले चाकरमानी अगदी अबालवृद्ध सुद्धा येथे यथेच्छ लूट करतात। करवंदासोबत जांभूळ, बिबवे, तोरणे, आंबा, काजू यांसारखा रानमेवा इथे आसपासच्या रानात उपलब्ध असल्यामुळे आपसूक सर्वांची पाहुले या काळात आपसुकच इकडे वळतात। या वटवृक्षाचा विस्तार, आयुष्मान, इथली जैवविविधता या सर्वांचाच विचार करून महाराष्ट्र शासनाने या वटवृक्षाला श्रीसेनीचं पर्यटन स्थळ म्हणून मान्यता दिली आहे। निसर्गप्रेमी, जैवशास्त्रज्ञ, अभ्यासक आणि पर्यटक इथे आवर्जून भेट देतात। या गावातील प्रत्येक व्यक्तीचे बालपण इथे पसरलेल्या विशाल मैदानावर नक्कीच गेले आहे। या गावातील प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात इथली एक तरी सुखद आठवण किंवा अनुभव नक्कीच लपलेला आहे। या गोठणदेवाची आणि प्रत्येकाची नाळ एका अनामिक नात्याने घट्ट विणलेली आहे हे नक्की। आता फक्त शहरीकरण किंवा पर्यटन स्थळ डेव्हलपमेंटच्या नावाखाली या ठिकाणाचे पावित्र्य नष्ट होऊ नये म्हणजे मिळवले। आम्ही जे बालपण इथल्या निखळ, रम्य आणि नैसर्गिक आवासात घालवले तेच आमच्या पुढच्या पिढ्यांसाठी जपण्याची सद्बुद्धी आम्हा सर्व गावकऱ्यांना हा गोठणदेव देवो हीच मागणी। तर मग कधी भेट देताय आमच्या गावच्या या महाकाय रखवालदाराला म्हणजेच गोठणदेवाला? मग मित्रांनो, समजलं ना माझ्या या माहेरला सिरसंगी गावाला वटवृक्षाचा झाड का म्हणतात ते? तुम्हीही एकदा नक्की भेट द्या, म्हणजे तुम्हालाही इथली आत्मिक शांती नक्कीच मिळेल। आणि माझा आजचा हा व्लॉग आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू, धन्यवाद।